राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून 5 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावती येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात संध्याकाळी 6 वाजता विजयादशमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य आणि प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक जे नंदकुमार या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असणार आहेत। संघाच्या अमरावती येथील शाखेने यंदा विजयादशमी उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कमला गवई यांना निमंत्रण पाठवले। कमला गवई या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आहेत। आंबेडकरी चळवळीतून आलेले भूषण गवई तसेच कमला गवई हे आमंत्रण स्वीकारतील का आणि याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। कमला गवई आणि त्यांचे पती तसेच सरन्यायाधीशांचे वडील रासू गवई यांनी विदर्भात रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे। गवई कुटुंब रिपब्लिकन चळवळीशी संबंधित आहेत। कमलाताई आता संघाच्या व्यासपीठावर जातील म्हणून आंबेडकरी चळवळीत आता चर्चेला सुरुवात झाली आहे। शरद पवार मुख्यमंत्री असताना रासू गवई हे मंत्री होते। माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष सुद्धा होते। दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता। त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवई हे या स्मारक समितीचे सदस्य आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी सोहळा साजरा करण्यात येतो। या सोहळ्याला नागपूरसह प्रत्येक शाखेवर समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीला खास निमंत्रण देण्यात येते। संघाच्या अमरावती येथील शाखेने यावर्षी विजयादशमीच्या उत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कमला गवई यांना निमंत्रण दिलं, पण त्यांनी ते नाकारलंय। होय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीत होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसून या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली बातमी खोटी असल्याचं कमला गवई यांनी म्हटलंय। मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाही। RSSचे हे एक षडयंत्र आहे। मी निमंत्रण स्वीकारलेले नाही असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांनी दिले। कमला गवई यांचे स्वहस्ताक्षरातील पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले। मी आंबेडकरी आहे, संविधानाप्रती प्रामाणिक राहीन असे कमलाताई गवई यांनी सुरुवातीलाच नमूद केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 5 ऑक्टोबरला होणारा कार्यक्रम हा अमरावतीला असणार आहे आणि यामध्ये कमलाताई या उपस्थित राहतील की नाही याबाबतची चर्चा रंगली होती आणि समाज माध्यमांवर सुद्धा याबाबतचे प्रश्न उपस्थित केले जात होते आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित असल्याने कमला गवई ह्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही आणि जर राहणार असतील तर त्याचं कारण काय याबाबत सुद्धा प्रश्न विचारले जात होते आणि त्यावरच आता त्यांनी उत्तर दिलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार असल्याची बातमी धातांत खोटी असल्याचं त्यांनी म्हटले। दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे RSSच्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला मी हजर राहणार नाही। सामाजिक जाणीवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतातील जनतेने याची नोंद घ्यावी। विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी आम्हाकरिता धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। अपप्रचार किंवा बातमीला बळी न पडता या निवेदनाद्वारे प्रकाशित झालेल्या बातमीचा निषेध व धिक्कार असो असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। माझ्या आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा। मला विश्वासात न घेता किंवा लेखी होकार न घेता हे सर्व करण्यात आलंय। सदरहून निमंत्रण मी स्वीकृत करत नाही। धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना गवई परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा असं कमला गवई यांनी पत्रात नमूद केलंय। कमलाताई गवई या RSSच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर देशभरात याबाबत चर्चा सुरू झाली होती, पण याबाबत आता त्यांनी उत्तर दिल्याने आता या चर्चेला कुठेतरी पूर्ण विराम मिळेल
अशी सुद्धा आता शक्यता आहे. पण जर या कार्यक्रमाला कमलाताई गवई या उपस्थित राहिल्या असत्या तर काय झालं असतं, याबाबतची आंबेडकरी चळवळीतील जनतेची काय भूमिका आहे, किंवा जर त्यांच्याबाबत ही खोटी बातमी पसरवण्यात आली आहे तर याबाबतचं षडयंत्र काय असू शकतं, याबद्दल तुम्हाला जे काही वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.